हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वसिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता जाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्रीदेवीन्द्रतीर्थ श्रीसुधीन्द्रतीर्थ श्रीसंयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। आयचे विष्णू सहस्रनामाचे दोन्ही श्लोको सांगच्याक आसोच्यो। महाबुद्धीर महावीर्यो महाशक्तीर महाद्युती 19 श्लोक। महाबुद्धीर महावीर्यो महाशक्तीर महाद्युती अनिर्देश्य वपुः श्रीमान् अमेयात्मा महाद्रिदृक्। महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देश्य वपुः श्रीमान् अमेयात्मा महाद्रिदृक्। महेश्वासो महीभर्ता श्रीनिवासः सतां गतिः अनिरुद्धः सुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पतिः। महेश्वासो महीभर्ता श्रीनिवास सतां गतिः अनिरुद्धः सुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पतिः। महाबुद्धिर् महावीर्यो महाबुद्धिः महावीर्यः महाशक्तिः महाद्युतिः अनिरुद्धः सुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पतिः। मरीचिः महाबुद्धिर् महावीर्यो महाशक्तिः महाद्युतिः अनिर्देश्य वपुः श्रीमान् अमेयात्मा महाद्रिदृक्। महाबुद्धिः महावीर्यो ते ಒಟ್ಟು कोर्नो महाबुद्धिर् महावीर्यो मुंजता महाशक्तिः महाद्युतिः महाशक्तिर् महाद्युतिः। मागिरी अनिर्देश्य वपुः ते एक नाम अनिर्देश्य वपुः श्रीमान् श्रीमान् थैक 8 अक्षर जले। मागिरी श्रीमान अमेयात्मा स्नवत्या श्रीमान अमेयात्मा अमेयात्मा महाद्रिदृक्। मागिरी महेश्वासो महीभर्ता श्रीनिवासः सतां गतिः अनिरुद्धः सुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पतिः। गोविंदो गोविदाम्पतिः तन्पुरे नाव विंगड विंगडस त्या महाबुद्धिर् महावीर्यो अंतु मात्र महाबुद्धिः महावीर्यो महाशक्तिः महाद्युतिः तशी। आता नामावळी अंतु पळोत जरारी। महाबुद्धये नमः महावीर्याय नमः महाशक्तये नमः महाद्युतये नमः अनिर्देश्य वपुषे नमः
श्रीमान आशिल्ले ते श्रीमते नमः, अमेयात्मने नमः, महाद्रिधृक् महाद्रिधृषे नमः, महेश्वासाय नमः, महिभर्त्रे नमः, श्रीनिवासाय नमः, सतां गतये नमः, अनिरुद्धाय नमः, सदानंदाय नमः जवो सुरानंदाय नमः. मस्त बुक्कारी अनिरुद्ध सुरानंदो मुणस, ಕೆಲವು बुक्कारी अनिरुद्ध सदानंदो मुणस. तुम्ही वाज्यचे बुक्कार कंची नामस पळया सुरानंदाय नमः जवो सदानंदाय नमः. गोविंदाय नमः, गोविदां पतये नमः. ते यक्क नाम गोविदां पतये नमः, गोविंदाय नमः, गोविदां पतये नमः. त्या चरणांतो अनिरुद्ध सदानंदो जवो सुरानंदो चढवणश्चा पुरो. तशी कसं जलरी दाबाले नावते सदानंदही म्हणतात तक्का सुरानंदही म्हणताची. आता मी त्याचे अर्थ पळया. महाबुद्धये नमः, महाबुद्धये नमः. भारी महाबुद्धी म्हणल्यारी मस्त ज्ञान आशिल्लो म्हण. परमात्माक महाबुद्धी ताका परिपूर्ण ज्ञान नव तशें ताका महाबुद्धये नमः म्हणटाचे. परिपूर्ण ज्ञान आशिल्लो परमात्मो. पळय वेद परमात्मानाची अपौरुषेय जावन आशिल्ले वेद परमात्मान वेद सांगिले म्हणटाची. वेद वेद्य तोची म्हळ्यार वेद निमती आमकां कळची कोणाल विशय म्हळ्यार परमात्मालोची. तशी तो वेदूय तोची, वेद वेद्यूय तोची. तशी आमकां ज्ञान जावका जाल्यार ज्ञेय कोण म्हळ्यार परब्रह्मची. तशी महाबुद्धये नमः, महाबुद्धी ब्रह्मज्ञानी तागेल ज्ञान मेळ्ळेले जनाक आमी ब्रह्मज्ञानी म्हणटात न्हय, महाब्राह्मण म्हणटात. ब्राह्मण म्हळ्यार ब्रह्मज्ञान पाविलो. तशी परमात्माल ज्ञान पाविल जनाक महाज्ञानी, महाब्राह्मण, ब्रह्मज्ञानी तशें प्रेम म्हणटात. तशें जावन परमात्मो महाबुद्धी म्हळ्यार परिपूर्ण ज्ञाना भंडार जावन आमकां पुरय ज्ञान दितलो. तशें जावन ताका महाबुद्धी महाज्ञानी म्हणचें. तशी महावीर्याय नमः. वीर्य म्हळ्यार भारी शक्ती, शक्ती आशिल्लो महावीर्याय नमः. तशीच जगत्याचे उत्पत्तीक कारणूय तोची, मोक्ष साधक मोमोक्षु जीवीक सर्व रितीरी रक्षण करतलोय तोची. महापराक्रमी, महातेजस्वी, महागुणवंतो, गुणपरिपूर्ण कसले लेखूयत आमी. वीर्य म्हळ्याक महातेजस्वी, महापराक्रमी, महाशूरू, महाज्ञानी कसलो लेखूयत. तशी महावीर्याय नमः. महाशक्तये नमः. आंगाय तशी परमात्माक महाशक्ती. महाशक्ती म्हळ्यार मस्त शक्ती. कसो शक्ती ती सर्व सृष्टी करता, तो पालन करता, मागीर लय करता. सृष्टी प्रळया वेळार तागेले उदरांत तो दवरून घेता. ते 14 लोक आसूचे ब्रह्मांड धारण करता. तितली जिवांक पालन करता. म्हणटन ताका महाशक्ती आसूकात न्हय. सर्व सृष्टी करता, पालन करता, मोह माया इत्यादी लौकीक बंधनाक घालता जिवात्माक. जाल्यार लौकीक बंधनाक घालूनय परमात्माक मेळका जाल्यार कसलं साधन करता त्या जिवात्मान. त्या करच्याकय अनुग्रह करता, शक्ती दिता. तशीची अप्रिमित शक्ती सामर्थ्य परमात्माक. सृष्टी, पालन, धारण, लय, पुनर्सृष्टी अशी अपरिमित शक्ती सामर्थ्य आशिल्लो. तशें महाशक्तये नमः म्हणटाचे. महाद्युतये नमः. महाद्युती, द्युती म्हळ्यार प्रकाश म्हूण. देवाक भानुकोटी प्रकाशा म्हणटाची. कोटी सूर्य समप्रभ म्हणटाची. तशी द्युती म्हळ्यार उजवाड, प्रकाश. सूर्याकय, चंद्राकय
नक्षत्राकय अग्निकय सर्वाकय तेजू प्रकाश दिवचे परमात्मानाची तशी तिथले होड स्वयंप्रकाश जावन आशिल्लो परमात्मो महाज्योती जेव्हा महाद्युती म्हणून म्हणटाची परमात्माक सगळे जगत्याक उजवाड करतलो तशें महाद्युताये नमः अनिर्देश्य वपुषे नमः अनिर्देश्य अनिर्देश्य म्हळ्यार कसले न निर्देश अशी आस तशी आस म्हूण सांगू जायना नाशिल्लो न निर्देश तो अशी आस तागेलो देह अशी आस तो परमात्मा म्हळ्यार अशीची म्हणून सांगू जायना तो कसा वेळार कसलं शरीर घेवन येता म्हूण सांगू जायना तशें जावन तागेल्या शरिराक अनिर्देश म्हणजे अशी शरीर आशिल्लो म्हूण सांगूक जायना परमात्माक म्हणटाची कसले वाचाम अगोचरः तागेले तो कशें म्हणून तोंडानय सांगच्या जायना तागेले गुण वर्णन तोंडानय करूं जायना तशी परमात्माले रूप कसले तागेले गुण कसले तो कशी आसतलो म्हूण कोणाकय सांगच्याक जायना कित्याक म्हळ्यार खंयचीय कारणां खंयचीय सकड अवतार घेवन येता ते अवतार घेवन येता न्हय स्वयं निर्धार तागेले आतां खंयचे देह घेवन वचून ते मेगेले अवतार कार्य संपूर्ण करून येवका म्हूण म्हणलें स्वयं निर्धार तशें जावन परमात्माले खंयचेय गुण जावो स्वरूप जावो ज्ञान जावो ऐश्वर्य जावो वीर्य जावो पराक्रम जावो खंयचेय अशी आस इतले आस म्हणून सांगूक जायना शरीरय तशीची रूपय तशीची सांगूक जायना तशें जावन अनिर्देश्य वपुषे नमः जाल्यार साधक मुमुक्षू जिवांक आसा पळय तो अनुभवा येता अनुभूती मेळटा तांकां परमात्माले आनी आनंद दिता तो तांकां तशें जावन परमात्माक ज्ञानानंदमय शरीर आसतलो म्हूण म्हणटाची ज्ञानानंदमय शरीर आसतलो परमात्मो म्हूण म्हणटाची तशी जावो आतां श्रीमते नमः श्रीमान अमेयात्मा म्हूण आसा श्रीमते नमः सर्व लोकांकय तो श्रीमती म्हळ्यार पळय तांतू संपत्त म्हूण लेखूं येता उत्तम ज्ञान म्हूण लेखूं येता मती ज्ञान तशी संपत्त म्हणून लेखूं येता तशें जावन ताका श्रीमते म्हूण कसले म्हणचें म्हळ्यार सर्व लोकांतू तो सर्व लोकांतू ऐश्वर्य दितलो ज्ञान दितलो वीर्य दितलो शक्ती दितलो बल दितलो संपत्त दितलो इत्याक तितले षडगुण तागेल्याक आस तशें जावन तो दितलो तशी परमात्मो षडगुण संपत्तू षडगुण आशिल्लो षट संपत्तू आशिल्लो महिमान्वितो गुणपूर्ण म्हूण म्हणटाची भूत भविष्य वर्तमान पुराय कालांतूय परमात्मो ताका व्यक्तय म्हणटाची अव्यक्तय म्हणटा न्ही जावन तो अव्यक्त तो अशी आसा तशी आसा म्हूण सांगू जायना नातिल अव्यक्त जाल्यार श्रीमती म्हणटा कसले म्हळ्यार षडगुण भरितो षडगुण्य परिपूर्ण तशीच षट संपत्त परिपूर्ण जावन आशिल्लो समस्त संपन्न गुण आशिल्लो तशें जावन ताका श्रीमती नमा म्हणचे तशीच ज्ञानय परिपूर्ण जावन आशिल्लो अमेयात्मने नमः अमेय अमेय म्हूण कसले म्हणचे तिळवळिकेक याना नातिलो तिळवळिकेक आमकां याना नातिलो जो अर्थ करूंक जायना नातिलो तशें जावन ताका अमेय म्हणटाची सृश्टींतू खंयचेय जिवाक अर्थ करूंक खंयचेय जिवा निमित्ती म्हळ्यार आमी एक जीव आमकांय परमात्माक दोळू परिपूर्ण जावन अर्थ करून घेवचें जायनी जावं तात्पर्य परमात्माले तत्वार्थ तात्पर्य कळचें कितली की केलव साधक जिवांतुले ज्ञानींक मात्र अपरोक्ष ज्ञान मेळ्ळेले जनांक मात्र तेवय परमात्मा सांगता कसं मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धता सिद्धाणामपि सहस्राणां एकलो मात्र सिद्धाणामपि सहस्राणां तितली सहस्र सिद्धांतूय एकलो परमात्माक पावता म्हूण ताणें भगवद्गीतेंत सांगलां पळय तशी परमात्मो कोणालेय तिळवळिकेक याना नातिलो जेवो परमात्माक यथार्थ जावन कोणाकय अर्थ करूंक जायना तशें जावन परमात्मा अमेयात्मने नमः अमेय तिळवळिके याना नातिल आत्मो म्हूण तशी महाद्री द्रशे नमः महाअद्री अद्री म्हळ्यार पर्वत दृक म्हळ्यार धारण केलेलो
महाद्री ध्रशे नमः. समुद्र मथना कालांतू मंदर पर्वतू महाकूर्म अवतार घेऊन ताण धारण केलेले वैव्या तशीची कृष्णावतार घेऊन येताना गोवर्धन पर्वतू तागेले किरांगुली बोट्टारी धारण करून घेऊन येताणे गोबळांक तशी गायक प्रेरक्षण दिलेलं तशी ताका महाद्री ध्रशे नमः म्हणजे तशीची महेश्वासाय नमः. महेश्वासाय नमः. महा इशू आस. महा इशू आस म्हळ्यार महा म्हण म्हळ्यार हॉड. इशू म्हळ्यार बाण. बाण कोदंड हें बाण न्ही बिल्ल म्हूण येता. महा इशू बिल्ल. तशीची आस म्हळ्यार आश्रय. तशी रामावतारांतू शत्रू भयंकर जावन आशिल्ले तसले कोदंड म्हळ्यारले धनुस्सू बिल्लू धरलेलो परमात्मो. तशीची शार्ंग धनुस्सू धरलेलो महाविष्णू. तशी महेश्वासाय नमः. ते कोदंड जेव ते शार्ंग धुरूक विंगड कोणाकय साध्य ना, केवल नारायणाक विष्णूक मात्र. तशें जावन ताका महेश्वासाय नमः म्हणचे जेवो कसले म्हळ्यार इत्याक ते इशू म्हळ्यार इच्छा म्हणूय येता. सदा काळ बाण घेवन वायटा विरुद्ध अधर्मा विरुद्ध युद्धाक सन्नद्ध जावची आशिकय ताका. सन्नद्ध जावन आसता तो. तशें जावन ताका महेश्वासाय नमः म्हणचे. मही भर्त्रे नमः. मही मही म्हळ्यार भूंय. भर्त्रे धारण केलेलो जेव यजमान भुंयचो यजमान जावन आशिल्लो. न्हयनतल्यार आमी म्हणटा पळय भूदेवीक अधिपती तो. तशें जावन ताका भूदेवी श्रीदेवी अधिपती तो परमात्मो म्हणटा पळय. तशीची मही भर्त्रे नमः. भूदेवी अधिपती जाल्यार देखूनय ताका मही भर्त्रे म्हणटाची. जेवो आदी दैत्य हिरण्याक्षाक संहार करून ताणें रसातळांत निप्पोन दवरलेले भुंयक तो उबारून भर्त्रे तो उबारून घेवन भरण करून घेवन आयलो. तशी भूदेवीक भरण केलेलो जेवो भूदेवीलो यजमान. तशी मही भर्त्रे नमः म्हणटाची. श्रीनिवासाय नमः. श्रीनिवासाय नमः. श्री म्हळ्यार लक्ष्मी. निवास म्हळ्यार आश्रय स्थान. लक्ष्मी आश्रय स्थान तो. तशी वक्षस्थलांतूची लक्ष्मीक धारण करून आशिल्ली देखून लक्ष्मी देवील आश्रय स्थान जावन आशिल्लो परमात्मो श्री लक्ष्मी. निवास आश्रय. तशी सताम गतये नमः. सताम. सताम म्हण म्हळ्यार सज्जन म्हूण जाता. जेवो सताम म्हण म्हळ्यार सत सज्जन तांकां गती आश्रय दितलो. सज्जनांकय आश्रय दितलो. जेवो सताम म्हण म्हळ्यार शाश्वत जावन ज्ञान पाविल जन आसत न्हय. शाश्वत ज्ञान ताका परोक्ष ज्ञान म्हणटाचे. शाश्वत ज्ञान पाविले सताम चांग जनांक तो आश्रय दिता. म्हळ्यार मोक्ष म्हळ्यार आश्रय दिता. तशें जावन ताका सताम गतये नमः म्हणचे. अनिरुद्धाय नमः. अनिरुद्धाय नमः. न निरुद्धः. न निरुद्धः म्हळ्यार ताका कसले निरोध ना. ताका हांगा निरोध म्हळ्यार ताका कोणेय कंट्रोल दवरूं जायना. निरोध ना. ताणें करचें कामां कोणेय कंट्रोल करूं जायना. ताका कोणेय कंट्रोल करूं जायना म्हणले नंतर तागेलें कार्य कर्म तागेलो अवतार खंयचेय कोणाले नियंत्रणांत ना. तशी न निरुद्धः अनिरुद्धः परमात्माक अधर्म नाश करून धर्म प्रतिश्ठान करच्याक जेवो दुष्ट जनांक दमन करून शिश्टांक रक्षण करच्याक तबळी अवतार घेवन येता न्हू तो. तेदना ताका कोणें ह्या अवतार घेवं नका, त्या घेवं नका, ह्या रूप घेवं नका, त्या रूप घेवं नका, आतां तूं येवची नका, आमी सांगिल्लें तेन्ना येयला पुरो म्हूण कोणेय सांगूं जतवे ना. तो सर्वतंत्र स्वतंत्र. आमी तो येवका 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 म्हूण मागल्यार येना नातील परमात्मो खंयची एक दिसू सट्टक्कन येवन भुलोकांतूल जनांक रक्षण करता. कितली की दुश्टां आतांतू कश्ट भोगतना परमात्मा 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 म्हणून कितल्या पयल्यार येना नातील परमात्मो. ताका खूश आशिल्ले वेळार तो सीदा खंयची एक रूप घेवन येताच येता. तशें जावन ताका न निरुद्धः म्हणचे संभवामी आत्ममायया म्हणिवे ताणें. तशी ताका ज्या खंयचे वेळार म्हूण म्हणलेले तागेले निर्धार. खंयची रूप घेवन म्हूण म्हणलेले तागेले निर्धार. कसा खातीर येवचें म्हूण म्हणलेले तागेले निर्धार. हांग घेवन कसल करचें म्हूण म्हणलेले तागेले निर्धार. तशें जावन अवतरण घेवन येतना ते अवताराचे स्वरूप
त्या अवताराचे उद्देश पुरे तागेलो निर्धार कोणीय ताका निरोध करूं ना. तूं अशें करी तशें कर म्हणून सांगू काय ना. तें करूं नका हें करूं नका म्हणून सांगूं ना. तशें ताका न निरुद्ध म्हणजे अनिरुद्ध सुरानंदो. सुरानंदो सर्व देवतेंक आनंद दितलो तो. अनिरुद्ध सुरानंदो तो सर्व देवतेंक आनंद दिता म्हूण. तशी सुरानंद म्हणजे ताका जेवो थंय सदानंद म्हूण लेखल्यार सदा आनंद सदा काल तो आनंद स्वरूपी जावन आशिल्लो देखून तोची आनंदमय जावन आशिल्लो देखून सदा सर्व काळ तो पुराय जनाक आनंद दिता. सुर म्हळ्यार मुख्य प्राण ब्रह्म इत्यादी देवादी देवांकय तो आनंद दिता. तशें जावन सुर आनंद म्हणजे जेवो आनंदमय म्हणून घेतिल्लो देखून सदा सर्व काळ पुरे जनाक आनंद दिता म्हणले खातीर सदानंद म्हणून ताका लेखूं येता. आतां गोविंदाय नमः म्हणलें. गोविंदाय नमः. गोविंद तशी पळय रत्नगर भावसुंदरा म्हणटाची कोणाक भुदेवीक. ती गायची रुपारी तिका त्या द्वापर युगांतू मस्त राक्षसान रायू जावन जन्मा येतना त्यांनी मस्त अनाचार अत्याचार त्यांची जनावैर करतलीची बाद दितलीची ते अधर्म म्हणून घेता. अधर्म चड जालेली तशी भूभार चड जाता म्हणटाची. तिका भूभार चड जावन तडसुच्या जायना नशी गायची रुपारी देह घेवन ती ब्रह्मालय वचून सांगतकय म्हाका कश्ट जतरस मिगेल्या आंगारी भोरी राक्षस आसाची म्हाका कसं करचें म्हूण कळना. ते राक्षस पुराय रायाल रूप घेवन येयलेंची तांकां कशी निग्रह करची म्हूण कळना म्हणून तीन ब्रह्मालय सांगतना ब्रह्मान मनानची परमात्माला उलयतना परमात्मा अवतार घेवन येवच्यो वेळ लागी आयलो म्हणटा तो. तशी गो रुपारी परमात्मा लागी आश्रय निमगून वतना तिका गोरुपार आशिल्ल्या भूदेवीक आश्रय दिल्लो देखून गोविंदाय नमः म्हणजे जेवो कृष्णावतारांतू गायक पुराय रक्षण केल्लो तशें जावन ताका गोविंदाय नमः म्हणजे आनीक कसं म्हळ्यार गोपालकांक गायेंक सकड गोवर्धनगिरी उबारन इंद्राले अतिवृष्टी म्हळ्यार इंद्रान कोपान 7 दिवस कुंभद्रोण मळे म्हणटाची पावस त्या मट्टाची कुंभद्रोण पावस ताण हाडयलो इंद्रान सगळे वृंदावन त्या उदकांत कोचून वतवे म्हणटना जनांक पुराय आश्रय दिवच्याक गोवर्धन पर्वत उबारलो नव्हतो. ताजे नंतर ताका इंद्रान ताका शरणागत येवच्यास मागीर स्वर्गावयचे कामधेनून ताका क्षीराभिषेक करूस. त्या वेळा ताका गोविंद म्हणून पुराय जनांनी आपयलें काय गोविंदा गोविंदा म्हणून तशें ताका गोविंद म्हूण नांव आयलें. तशें त्या गोविंदाय नमः नमः आतां गोविदाम पतये नमः. ते गोविंद हे गोविदाम गोविदाम गो म्हणून वेदाकय सांगताची. गोविदाम म्हळ्यार ते वेद अध्ययन करून वेदाचे यथार्थ ज्ञान पाविल जनाक गोविदाम म्हणचे म्हळ्यार ब्रह्म ज्ञानी म्हूण. ब्रह्मज्ञान म्हळ्यार वेद ते शिकून काडलेले ब्रह्मज्ञानी. तशी गो म्हणलेले वेदाक अध्ययन करून मागीर पुरे ते तांतू सांगिल्ली तशी यज्ञ याजन स्वाध्याय प्रवचन सकड करून परमात्माल उपासन करताच पळय. तसले श्रेष्ठाती श्रेष्ठ महाज्ञानींक तो पती म्हळ्यार अधिपती तो. आतां वेदान परमात्माले विशय पावचो. वेद शिकून परमात्माले विशयांत यथार्थ ज्ञान पावचें. ते यथार्थ ज्ञान पाविले सर्व ब्रह्मज्ञानींक तो अधिपती म्हूण. तशें जावन ताका केन्नाय तो ते ब्रह्मज्ञानींक राखता मोक्ष दिता थंय तो पालन करता तांगेलें. तशें जावन ताका गोविदाम पतये नमः म्हणजे ब्रह्मज्ञानीक मोक्षस्थानांत जागो दिवन थंय तांकां राखतलो म्हूण. आनी मरीचये नमः. मरीची म्हूण म्हळ्यार रश्मी म्हूण म्हणटाची. जेवो मरीची म्हूण म्हळ्यार भरती उदा आशिल्लें मोड म्हूण म्हणटाची. हांगा मरीची म्हूण म्हळ्यार उजवाडा रश्मी म्हूण लेखल्यार
सूर्यचंद्रादी देवतेंक प्रकाश दितलो, अग्नीक तेज दितलो, स्वयंप्रकाश म्हणून घेतिलो परमात्मो. जेव्हा मरीची म्हळ्यार उदा भरलेलं मोड म्हळ्यार त्या उदा भरलेलं मोडाक उदा भरच्या कारण जेवचे परमात्मो. पावसू दिवका म्हूण पावसू दिवच्या मोडा सांगचे परमात्मान. पावसू येवच्याक मोडा सहाय करू वायुदेवा सांगून वारे हाडोचे परमात्मान. तशी उद्दा भरलेलो हंग मरीची म्हळ्यार उद्दा भरलेलं म्हळ्यार कसले मोड ताका नीलमेघ श्याम म्हणटाची मोडा बण्ण म्हूण. तशी मोडा बण्ण आशिल्ली म्हणून आमी लेख वयता मरीचये नमः. तशी दमनाय नमः. अनेक गोविंदांपती जाले कुडले एक श्लोक जाल्लो, तशी अनेक श्लोकाच्या सांगता सांगा ते श्लोक सांगून अर्थ सांगता अनेक. तशी गोविंदो गोविदांपती. आता अनेक श्लोक आजी सांगता. मरीर्चिर्दमनो हंसः सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभः सुतपाः पद्मनाभ प्रजापतिः मरीचिः दमनो हंसः. मरीचिः दमनो मरीचिर्दमनो मरीचिः दमनो हंसः सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभः सुतपा पद्मनाभ प्रजापतिः. मरीचये नमः. मरीर्चिर दमनो हंसः म्हणले पळे मरीचये नमः. मागीर दमनाय नमः. दमनाय नमः. मरीचये नमः. दमनाय नमः. हंसाय नमः. सुपर्णाय नमः. भुजगोत्तमाय नमः. हिरण्यनाभाय नमः. सुतपाय नमः. सुतपाय म्हणून येतं, सुतपसे नमः म्हणून येतं. पद्मनाभाय नमः. प्रजापतये नमः. इतले नामावळी हंतू. आता मरीचये नमः ताजे अर्थ हांव सांगिल्ले. मरीची म्हळ्यार रश्मी, उजवाडू, किरण, सूर्यचंद्रांक नक्षत्रांक उजवाड दितलो, अग्नीक तेज दितलो परमात्मो. जेवो उदकान भरलेले मोडाकय मरीची म्हणटाची. तशी मरीची म्हळ्यार उद्दा भरलेले मोडाक नैवे मरीची म्हळ्यार उद्दा भरलेले मोडाक मरीची म्हणटात. जेवो ताका एक वारी लागतना उद्दा पडता पळय त्या वाऱ्याकय मरीची म्हणटाची. तशी परमात्माक 2-3 रितीरी मरीची म्हळेल नामाक आमी अर्थ करून घेवेत. दमनाय नमः. दमनाय नमः पळय दमन. दमन म्हळ्यार कोणा दमन करता. दमन म्हळ्यार निग्रह. कोणा निग्रह करता तो दुष्टांक निग्रह करता. मर्त्य शरीर नाश जावचे शरीर घेवन हांगा जन्मा येवनूय दुष्ट स्वभावान अधिकार दाखयताची, अहंकार दाखयताची, काम क्रोधादी एक षडवर्गाक अधीन जावन नाका जाल्यार वायट काम करताची. तशी आनी कोण मेगेले हाम म्हळ्यार ममकारो अहंकारो सकट दाखयत की दुष्ट जन कोण की तसल दुष्ट बुद्धीचे तांकां तो दमन करता. दमन म्हळ्यार निग्रह जेवो नाश दोन्ही लेखोय. तसल परमात्माक दमनाय नमः म्हणचे. आता हंसाय नमः. हंसाय नमः. हंस म्हळ्यार कसले म्हणले म्हळ्यार दोषरहित शुद्ध. हंस म्हळ्यार धवेची शुद्ध म्हण. तशें हांगा परमात्माक धवोच म्हणचे न्ही. तो शुद्ध, तो दोषरहित, तो शुद्ध मात्र न्ही. हंस ते प्रणव मंत्र सांगचे ते हंस म्हळ्यार ज्ञानावतारी म्हणटाचे. तशी प्रणव स्वरूप जावन आशिल परमात्मो ज्ञानावतार घेवन येवन जगत्याक ज्ञान दिवचो परमात्मो शुद्ध निष्कळंक जन कोण आस तांकां शुद्ध ज्ञान दितलो. तशें ताका हंसो म्हणटाची. आनी कोण अपरोक्ष ज्ञान शुद्ध ज्ञान पावत की तांकां जनन मरण चक्रा दुखून मुक्त करून तो मुक्ती दिता. तशी मुक्त स्थानार आशिल्ले मनशाकय हंस म्हणटाची. सुपर्णाय नमः. सु म्हळ्यार चंद सुंदर चंद. पर्ण म्हळ्यार पाक रेक्की म्हणटा पळय आमी पक्षीचे. तशी सुपर्णाय नमः.
सुपर्णाय नमः म्हण द्यावाक चंद पाकस म्हणून सुपर्ण म्हणलिवे नाही. पर्ण पळय अंतू छंदांसी यस्य पर्णानी यस्त्वं वेद स वेदवीत म्हणताची. परमात्मू एक जगत वृक्ष म्हूण लेखल्यारी तशी तांतू वेद म्हणलेले पल्लो आस त्या पल्ल्यानं म्हळ्यार वेदान एक रुखाक पल्ल असल्या मात्र न्हू त्या रुखाक एक आहार करू जेवचे. तशी ज्ञान आहार म्हळ्यार ज्ञान. तशें हांव न्हू वेद म्हणलेले पल्ल्या स्वरूपी तोची म्हणटना ज्ञान दितलो तशी लेखू येता आमी. सुपर्ण सुंदर पाक पर्ण म्हळ्यार वेद. वेदा मुखांतर सुंदर जावन आशिल्लें म्हळ्यार स्फुट जावन आशिल्लें जेवो शुद्ध जावन आशिल्लें ज्ञान दितलो म्हूण. ना नतल्यारी दोनी आतां द्वंद्व येता. सुपर्ण दोनी पाक म्हूण लेखल्यारी सकाळ रात्री म्हणलेले दोनी पाक एक दिसाक दितलो. धर्म अधर्म जेवो जीव आत्मा म्हणलेले दोन दोन रुपान आसतलो म्हणचकी ताका सुपर्ण म्हूण म्हणटाची. जेवो भुजग उत्तमाय नमः. भुजग म्हळ्यार शेषू. भुजग म्हळ्यार सरपू. तांतू उत्तम भुजग कोण श्रेष्ठ सरपू कोण शेषू परमात्मालो हांतूळ जावन आशिल्लो. तांतू आतां भुजग उत्तमाय नमः म्हूण ताका कसलें नांव येयलें म्हळ्यार शेषाक तागेल तपस्याक मेचून ताका उत्तमत्व दिवन म्हळ्यार वरलेले खंयचेय नाग ते उत्तम स्तरार नाचे शेषू सोडल्यार ते शेषाक तितलें उत्तमत्व दिवन तागेले पर्यंक करून घेतिलो. जेवो अन्यक कसं म्हळ्यार अनंतश्चास्मी नागानां सर्पाणाम अस्मी वासुकी म्हणून गितेन तूं सांगला न्हय. नागांतू आदिशेशांतू मेगेल विशेष विभूती आसा म्हणटा तो. तशीची सर्पांतू वासुकीलांतू विशेष विभूती आसा म्हणून. अनंत वासुकी या पुरे नागांतू सर्पांतू उत्तम जावन आशिल्लें. भुजग तांकां हात पायना भुजा मुखांतर पोट चोरून वचना न्ही तशें जावन तांकां भुजग म्हणचें. तशी अनंत आनी वासुकी म्हणलेले उत्तम भुजगांतू तो विभूती जावन आशिल्लो विभूती स्वरुपार आशिल्लो म्हळ खातीर ताका भुजगोत्तमाय नमः म्हणला म्हूण लेखूं येता. हिरण्य नाभाय नमः. हिरण्य नाभः म्हळ्यार नाभिंतू सकल ब्रह्मांड दवरून घेतला परमात्मान. हिरण्य म्हळ्यार कसं म्हणटाची भांगर ब्रह्मांड भांगरा अंड रुपारी प्रलय कालारी ताणें उदरांत धारण केलेलें खंय. मागीर प्रलय काल जावन सृश्टी काल सुरू जातना ते भांगरा अंड तांतू दुखून सुरवेक ते हिरण्य तागेल नाभी लागीं आशिल्लें ते भांगरा अंड तांतू दुखून सुरवेक ताणें नाभी दुखून पद्मारी ब्रह्माक सृश्टी केलेलो. तशें जावन उदरांतू तो हिरण्य अंड रुपारी सगळीची ब्रह्मांड दवरून घेतिल्ली देखून ताका हिरण्य गर्भ हिरण्य नाभ म्हणटाची म्हूण येता. तशी हिरण्य नाभः सुतपसे नमः. सुरवे आयला हें तो तागेले एक तप धर्म रक्षण करचो तागेले भक्तांक रक्षण करचो म्हूण. अन्यक रितीर सांगचें जाल्यार नरनारायण रुपार आयला तो अवतार घेवन बदरिकाश्रमांत कितली काळ तपस्या ताणें केला की तशी ताका सुतपसे नमः म्हणचें. पद्मनाभाय नमः. नाभिंतू तुकून पद्म कमला फूल येयलें तागेलें तांतू भितरी ब्रह्म शिल्कय. तशें जावन नाभी दुखून येयले कमला फुल्लांतू ब्रह्मदेवाक आश्रय दिल्लो. तशें जावन पद्मनाभाय नमः. सुतपा पद्मनाभः. प्रजापतये नमः. प्रजापतये नमः. प्रजा म्हळ्यार प्रजावर्ग जन हांगाचे जनन घेवन येयले सर्व जन सृश्टींतू तांकां तो यजमानू जावन आसा. सकळ प्रजा सृश्टी तोच कारण करता सृश्टी करता मागीर पालन करता आनी तो सर्व त्या जनन येयले जिवांक अधिपती तोच. आमी कसले करून हांगा ताण लेखील तशी जेवचे. तशें जावन ताका प्रजापतये नमः म्हणटाची. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. श्री हरि गुरुचरणारविन्दार्पणमस्तु.